ठाकूरबुवाची समाधी स्थळावरती हे रिंगण पार पडतंय। पाऊस पडल्यामुळे सध्या रिंगणाच्या मैदानावरती चिखल झालाय। मात्र सोहळ्याची परंपरा आणि भक्तीच्या मार्गाने चालत लाखो वारकरी जे आहेत ते माऊलींच्या पालखी रिंगणामध्ये सहभागी झाले आहेत। ऊन पाऊस वारा कसलंही भान नसल्यामुळे या वारकऱ्यांमध्ये फक्त आणि फक्त विठ्ठलाला भेटण्याची ओढ आहे। विठ्ठलाला याची देही याची डोळा पाहण्याची ओढ आहे। माऊलींच्या तिसऱ्या रिंगणाचा वारकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह दिसतोय। आपण इथे दृश्य पाहतोय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी मोईन यांच्याकडून। सध्या माफ करा गोविंद आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। सध्या कसं वातावरण आहे? हरिनामाचा मेळा तिथे फुललेला दिसतोय, कसा जल्लोष आहे? टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची, असं काहीतरी भारावलेलं वातावरण आपल्याला इथे बघायला मिळेल। ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी आज माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रंगण रंगता आहे। हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि इथून पुढे तोंडल्या भोंडले जे आहे तिथे धावा तुकोबांचा धावा सुद्धा असतो दिंडीचा। पुढे सगळ्यात महत्त्वाचे जे आहे टप्प्यावर ते सोपानदेव आणि ज्ञानेश्वर माऊलींची बंधू भेट होते। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण की यापुढे पंढरी अतिशय जवळ आलेली आहे। आणि या सगळं इथलं विश्लेषण करण्याआधी हा सगळा इथला आत्ताची जी परिस्थिती सांगण्याआधी दोन महत्त्वाच्या जे अपडेट आहेत ते सांगतो। उद्या मनोज जरांगे पाटील हे वाखरी तळावर पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुखांनी दिलेली आहे। त्यामुळे मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अर्थातच उद्या मुख्यमंत्री देखील पालखी तळावर येतील वाखरीच्या अशी शक्यता आहे आणि त्यामुळे बंदोबस्त वाढवण्यात आला। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वेळापूर आणि त्या पुढेच्या टप्प्यामध्ये जे वारकऱ्यांसाठी शौचालयाची सुविधा करण्यात आली होती त्या शौचालय बंद होते, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संताप दिसतो। ही माहिती देखील पालखी सोहळा प्रमुखांनी दिली। आता आपण वळवे या सगळ्या रिंगण सोहळ्याकडे। अतिशय महत्त्वाचा असा हा रिंगण सोहळा आहे। आपल्याला माहिती आहे माऊलींची पालखी जेव्हा रिंगण सोहळ्यामध्ये येते तेव्हा त्या बाजूनी त्या रिंगणाच्या भोवती अश्व त्याचबरोबर विणेकरी झेंडेकरी हे सगळे जण धावतात आणि हा जो सगळा प्रकार असतो हा खेळ प्रकार आहे। खरं तर माऊली जेव्हा या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी जातात ते कुठे थकता कामा नये आणि म्हणूनच हा आनंदाचा सोहळा असतो। माझ्यासोबत एक माऊली आहे। पुढे पंढरीला गेल्यानंतर राजा पंढरीचा कानडा राजा आपण बघितलं की हे सगळं वातावरण आहे। खरं तर या ठिकाणी विसावा असतो पालखीचा। ठाकूरबुवाची समाधी तिथे जाऊन माऊलींच्या पादुकांची पूजा देखील होते। पहिला असा विसावा आहे जिथे अशा पद्धतीने पालखी थोडी मागे जाते, परंतु ह्या परंपरा आहेत। इथून पुढे तोंडल्या भोंडल्याला जेव्हा पालखी सोहळा जातो तेव्हा त्या गावची लोके पालखी सोहळ्यावर आणि या सगळ्या वारकऱ्यांवर पाणी शिंपडतात आणि अतिशय नयनरम्य हा सोहळा असतो। अर्थातच न्याहारीची वेळ आहे आणि सगळे वारकरी न्याहारी करतायत। तर इकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात आहे रिंगण सोहळा देखील अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या रिंगण सोहळ्यामध्ये आबालवृद्ध सगळे सहभागी होण्यासाठी म्हणून इथे जमलेले आहेत। थोड्याच वेळात धावा होईल, त्यानंतर उडी होईल आणि हा सगळा सोहळा चिखलामध्ये रंगताना दिसतोय। चिखल हा नवा नाही आहे, सगळे वारकरी जे आहेत ते शेतकरी आहेत आणि या मातीशी घट्ट नाळ असणारी सगळी शेतकरी आहेत। कितवी वारी आहे बाबा आणि काय? माझी 91 1973 पासून माझी वारी चालू आहे। 73चा काळ कुंडलिकाचा
जी नक्कीच या संपूर्ण वातावरणामध्ये प्रत्येकालाच दंग व्हायला आवडणार आहे. याबद्दलची अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.